जय शिवराय सगळ्यांना। तुम्ही माझ्या मागे बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्याला सगळ्यांना एक शिकवण आहे की ती शिकवण अशी आहे की जे काही चुकीचं असेल तर त्याच ठिकाणी तुम्ही स्टँड घ्या, अजिबात घाबरू नका आणि जे तुम्हाला वाटतंय त्याच्यासाठी तुम्ही तुमची भूमिका ठामपणे घ्यायला पाहिजे, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्या सगळ्यांना शिकवण आहे। त्याचप्रमाणे मुंबईपासून गोव्यापर्यंतचा जो महामार्ग आहे त्याचे 2 व्हिडिओ रिसेंटली आपल्या चॅनलवरती टाकले होते। त्याच्यासाठी आपण जो भरघोस असा प्रतिसाद दिला त्याच्यासाठी सगळ्यांचे एकतर धन्यवाद, आभार। आता हा जो महामार्ग आहे या महामार्गावरती अनेक ठिकाणी खड्डे आहेत, अनेक ठिकाणी प्रॉब्लेम आहेत। या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी ज्या कमेंट केल्या आहेत सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट होत्या। आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी बदल झाला पाहिजे, परंतु याच्यामध्ये काही निगेटिव्ह कमेंट होत्या। त्या कमेंट अशा होत्या की त्यांना वाटत होतं की या महामार्गावरती फक्त ज्या ठिकाणी खड्डे आहेत अशाच ठिकाणी मी नेऊन आपल्याला दाखवलेलं आहे, परंतु जे प्रत्येकाचं जे मत असतं ते वेगवेगळं असतं। आता जे आहे तो माझा मी स्टँड घेतलेला आहे। आता इथून पुढचा जो प्रवास आहे, आम्ही आता उभे आहोत खेड भरणा नाका या ठिकाणी। इथून आम्ही बहादूर शेख नाका चिपळूण इथपर्यंतचा रस्ता आपल्या सगळ्यांसाठी दाखवणार आहोत। तर या प्रवासामध्ये आमच्या सोबत राहा। धन्यवाद। भरणे नाक्यापासून थोडंसं पुढे आलो आणि हा आता रस्ता दुतर्फा रस्ता आहे, दुपदरी रस्ता, भोसते घाट व्यवस्थित आहे। मागच्या वेळेला आपण काही ठराविक लोकांनी जे कमेंट केल्या होत्या की मी फक्त रस्त्यावरचे खड्डेच दाखवले आणि म्हणजे काय कदाचित चुकीचं काही मार्गदर्शन केलं की काय, तर हे आता तुम्हाला चांगलं दाखवतोय। कारण हा रस्ता खेड भरणा नाक्यापासून ते आपण चिपळूणपर्यंत बघणार आहोत, स्पेशली बहादूर शेख नाक्यापर्यंत। हा रस्ता दोन्ही बाजूनी चांगला आहे आणि जे चांगलं आहे त्याच्याबद्दल आपण चांगलंच बोलणार आहे, त्याच्याबद्दल वाईट बोलणार नाही। पण ज्या प्रकारे मुंबई गोवा हायवेवरून तुम्ही येता आणि पेंट सोडता, त्याच्यानंतर 2 मार्गिका आणि त्याच्यानंतर एकच मार्गिका लागते, तर त्यावेळेला जी अडचण तयार होते ती अडचण अशी आहे की दोन्ही तर्फा तुम्ही व्यवस्थित वाहनं घेऊन येणार आणि एकाच वेळेला ठिकाणी आल्यानंतर एक मार्गिकेवर जे रस्ता चोंदणार आहे किंवा जे ज्याला गर्दी होणार आहे तर ते भयानक असेल। भोसते घाट समाप्त आणि आम्हाला कळलंही नाही की आम्ही हा घाट पार केला। याचं कारण असं होतं की हा रस्ता व्यवस्थित आहे, खूपच छान आहे, सुव्यवस्थित आहे। त्याच्यामुळे एक 7 ते 8 मिनिटांमध्ये भोसते घाट पार करून आम्ही आता या चिपळूणच्या मुख्य रस्त्याला लागलोय। हे बघा, आणि आता हा समोर टोल आहे। टोलवर बघा किती कलेक्शन बूथ आहेत, 1 2 3 4 5, जाताना 5 आणि पलीकडून येताना 5। मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट हायवे, रस्त्याचा नाही पत्ता आणि टोल बांधून तयार आहेत। हे बघा, विचार करा। ओके, तर आता हा रस्ता बघा, रस्त्यावर गाडीचा स्पीड साधारणपणे 70 ते 80 आणि व्यवस्थित 70 ते 80 नाही 90, कारण रस्ते चांगले आहेत, तुम्ही स्पीडनी व्यवस्थित जाऊ शकता, रस्त्यावर कुठला धोका नसू शकतो आणि एकंदर गाडीची कंडिशन, त्याच्यानंतर रोड सेफ्टी याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर तुम्हाला हा निश्चित आनंद देणारा प्रवास असेल। कारण अवतीभोवतीचा जो कोकणचा हा जो निसर्ग आहे ह्या पण आपल्याला बघायला मिळू शकतो आणि हे नक्कीच जर तुम्ही आस्वाद घेत असाल तर लगेच खाली एक सबस्क्राईबचं बटन आहे, तेही दाबून सहकार्य करा। हे बघा, पणजी, अंजनी रेल्वे स्टेशन आणि चिपळूण सरळ। बरेच दिवस या ब्रिजचं काम चालू होतं, हा जो ओव्हरब्रिज आता आपण ज्याच्यावरून जाणार आहोत त्याचं ब्रिजचं काम चालू होतं आणि अत्यंत दुरावस्था इथे पण होती, पण काळाच्या ओघामध्ये याचं काम चालू व्यवस्थित झालेलं आहे। हो हो, आणि आता आम्ही सहजपणे इथे पोचतोय कुठे, लोट्याला, लवेल। हां, या ठिकाणी सीएनजी पंप पण आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमची गाडी आणि
गाडी चालक ड्रायव्हर नाही आहेत आमचे, पण ड्रायव्हिंग स्किलवर आमचा पूर्ण विश्वास आहे. व्यवस्थित गाडी चालवतात 70-80 85 स्पीडला सुद्धा. हे बघा, हां या बाजूला आता इकडे इंडियन ऑइलचा पंप आहे. CNG तुम्ही इथे भरून घेऊ शकता दिस साईड. आणि हां आता इथून पुढे MIDC सुरू होईल, लोटे MIDC. माझा एक प्रश्न असा आहे की जर का आपण एखादं काम चांगलं करत असू तर त्याची प्रतिक्रिया पण चांगलीच मिळते. जसं की आत्ता मी हा तुम्हाला जो रिव्ह्यू देतोय किंवा प्रतिक्रिया देतोय, ही निश्चित प्रतिक्रिया माझ्याकडून तरी चांगली आहे, फीडबॅक चांगला आहे. जो रस्ता म्हणजे माणगावपासून साधारणपणे पेणपर्यंत जो रस्ता खराब आहे, तो जर का रस्ता असा झाला तर नेमकं याच मार्गाने जास्त ट्रॅफिक लागतं. कारण श्रीवर्धन, म्हसळा, खाली इकडून आंबेत, मंडणगड, दापोली, चिपळूण आणि हा तळ कोकणातून जेवढे काही गाड्या येतात त्या सगळ्या गाड्यांची गर्दी माणगावपासून पुढच्या रस्त्याला होत असते. आणि नेमका तोच रस्ता खराब आहे. मला जे एक्झॅक्टली म्हणायचं आहे ते हेच आहे, किंवा मला जो मुद्दा मांडायचा आहे तो हाच होता की तो रस्ता मुख्यत्वे करून जास्त चांगला होणं गरजेचं आहे, लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. हे बघा, आणि आता थोड्याच वेळात लोटे परशुराम MIDC येईल आणि त्याच्यानंतर लोटा, ज्याला परशुराम आपण जे देवस्थान आहे ते सुद्धा पुढे आहे. आणि या बाजूला MIDC, ग्रामपंचायत आवाशी आपले सरचे स्वागत करीत आहे. या बाजूला आहे MIDC. आणि मला असं वाटतं ही घरडा कंपनी आहे ना, हां या बाजूला घरडा कंपनी आहे. चिपळूण किंवा लोटे परशुराम इंडस्ट्रियल एरिया, वन ऑफ द बिगेस्ट इंडस्ट्रियल एरिया इन द महाराष्ट्र असं म्हणावं लागेल. कारण सगळ्या केमिकल झोन आहे, हा केमिकल झोन इकडे आहे. काही तुरळक अशा फार्मा कंपन्या आहेत आणि या MIDCमुळे बऱ्यापैकी समृद्धपणा आलेला आहे या सगळ्या भागाला. अर्थात रोजगार उपलब्ध झालेला आहे, पण त्याचा दुसरा साईड इफेक्ट असा आहे की प्रदूषण भयानक आहे. आणि तुम्ही या भागामध्ये ज्या ज्या वेळेला तुम्ही येता त्या त्या वेळेला तुम्हाला तात्काळ इथल्या केमिकलचा वास येतो आणि तुम्ही तुमची नाकं मुठीत घेता. आता इथले जे स्थानिक लोक असतील यांना हा प्रश्न सततचा भेडसावत असतो. हे बघा, US विटॅमिन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे. आता या निमित्ताने तुम्ही जे कोणी जॉब सर्च करत असाल, फ्रेशर असाल, तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की उपयोगात पडेल. बाय द वे, हे घरडा केमिकल कंपनीचं गेट आहे. घरडा केमिकल. आणि हिरवाईने नटलेला डोंगर आणि हा सगळा समृद्धपणा, याच्यामध्ये कोण, याच्या प्रेमामध्ये कोण पडणार नाही. आता इथून पुढे सुरू होतोय तो परशुराम घाट. आणि ट्रॅव्हल करताना आम्हाला तर नक्की खूपच मजा येते आणि बघताना तुम्हाला सगळ्यांनाच देखील खूपच मजा येत असणार. त्याचं कारणच तसं आहे, सुंदर रस्ते आणि समृद्ध असा निसर्ग. एक नंबर झाले. आता आपल्याला दिसतंय ते चिपळूण शहर आणि परशुराम घाट. या बाजूला बघा, या बाजूला याने एक संरक्षक कठडा बांधलाय. याचं कारण असं आहे की
दरड कोसळण्याची बऱ्यापैकी भीती आहे, त्या कारणासाठी म्हणून इकडे. आणि समोर जो दिसतोय तो विहंगम असा धबधबा, ज्याला संवत्सळा धबधबा म्हणतो, तो हा आहे. अजूनही आता परशुराम घाटामध्ये जी वाहतूक आहे ही वाहतूक एकाच मार्गिकेवरून चालू आहे. दुसरा रस्ता तयार होऊन सुद्धा तो अजून ओपन केलेला नाही आहे. दरड कोसळण्याची भीती आहे. हा, बरोबर आहे. मुख्य रिझन हे आहे की डोंगर पोखरून रस्ता बांधलेला असल्यामुळे मग जी दरड कोसळण्याची भीती आहे ती त्याच्यामुळे असते. आणि या डाव्या बाजूला बघितलं तर ह्या ज्या गाड्या दिसतात त्या गाड्यांची गर्दी आहे, कारण अनेक लोक संवत्सळा धबधब्यावर वेळ काढून येत असतात. जी लोक मुंबई पुण्याकडून येतात ते देखील इथे थांबून काही वेळ धबधब्याचं म्हणजे आस्वाद घेतात या पाण्याचा. हे बघा, इथे सुंदर धबधबा पडतोय. पाऊस कमी असल्यामुळे थोडंसं पाणी याला आता कमी आहे, पण जेव्हा पाऊस जास्त असतो त्यावेळेला या धबधब्याचं अतिशय उग्र असं रूप असतं आणि डोंगरातून डायरेक्टली खाली पडतोय, त्याच्यामुळे काळजी घेणं तेवढं जास्त गरजेचं पण आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही मार्गिका चालू दिसत आहेत. घाटामध्ये काही ठिकाणी सिंगल मार्गिका आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर प्रवास करणार असाल या मार्गावरून तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आता आपण जे समोर बघताय ना, हा काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी पुलाचं काम पूर्ण होत आलेलं असताना त्याला गर्डर जो म्हणतात हा गर्डर खाली कोसळलेला होता. म्हणजे स्थापत्यशास्त्रातला एक फार चुकीचा नमुना किंवा कशा प्रकारे काम चुकीचं होऊ शकतं याचा एक उत्तम नमुना म्हणजे हा गर्डर किंवा या ओव्हरब्रिजचं काम चालू असताना अचानक कोसळला. फार मोठा आवाज आला, अनेक लोक घाबरले. अशा स्वरूपामध्ये काम झालेलं होतं. आता पुन्हा एकदा याची तोडफोड करण्याचं काम चालू आहे, हे बघू शकता. आणि साधारणपणे 2 ते 3 वर्ष याचं काम चालू होतं. बहादूर शेख नाका चिपळूण इथपर्यंत कधी येऊन पोचलो ते आम्हाला देखील कळलं नाही, कारण रस्ता चांगला होता, त्याच्यामुळे सुपरफास्ट इकडे आलो. खूप मजा वाटली. मध्ये वाटेत येताना भगवान परशुरामांचं दर्शन पण घेतलं, त्याचा सेपरेट व्हिडिओ पण केलेला आहे, तो पण बघा. या संपूर्ण रस्त्याबद्दल, या प्रवासाबद्दल जे शक्य होतं ते आपल्याला दाखवलेलं आहे. हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून कळवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एक्साइटिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.